कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पात्र फेरीवाल्यांना मुंबईत तात्पुरतं पिच मिळणार आहे। स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध राज्य सरकार सर्जिकल स्ट्राईक करणार आहे। मोबाईल ॲपवरनं आता कर्करोगाचा धोका कळणार आहे, तर इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी UAE मोठी पावलं उचलण्याचा विचार करत आहे। खाद्यतेल महाग झालेलं आहे। अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडनं निर्धास्त राहण्याचा दिलासा मिळालेला आहे, तर इथे कुणी कुणाचाही नसल्याचं करण जोहर म्हणालाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 7 मार्च वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी पात्र पथविक्रेत्यांची। मुंबईत हजारो पात्र पथविक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता टाउन वेंडिंग कमिटीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना व्यापारासाठी तात्पुरत्या जागा निश्चित करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले आहेत। आमदार रईस शेख यांनी मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले। ते म्हणाले आहेत की 2014 मध्ये पथविक्रेता कायदा मंजूर झाला आणि 2016 मध्ये नियम बनले। मुंबईत 32,415 फेरीवाले मतदानासाठी पात्र ठरले आहेत, मात्र अद्याप त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळालेली नाहीये। पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग दररोज छापे टाकते। त्याचा फायदा घेऊन अधिकारी पात्र फेरीवाल्यांकडूनही हप्ता वसूल करतायत। नगर विक्रेता समितीची स्थापना प्रलंबित असल्यानं गरिबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी स्त्री भ्रूण हत्येची। राज्यात स्त्री भ्रूण हत्येचं कलंक पुसण्यासाठी सरकारनं आता आक्रमक पावलं उचलली आहेत। PCPNDT कायद्याचं उल्लंघन करण्यावरनं वारंवार स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांविरोधात आता थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। याची कायदेशीर पडताळणी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत। मुंबईत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की स्त्री भ्रूण हत्या हा सामाजिक गुन्हा आहे आणि तो रोखण्यासाठी कायदा अधिक कडक केला जाईल। यामध्ये प्रामुख्यानं या काही निर्णयांवर भर देण्यात आलेला आहे। ज्या वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे त्यांची वैद्यकीय सनद आठवड्याभरात निलंबित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सध्या 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, ती वाढवून 7 ते 10 वर्षांपर्यंत करण्याचा विचार शासन करतंय। न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन हे खटले फास्ट ट्रॅकवर चालवले जातील। पॉडकास्टची तिसरी बातमी कर्करोगाच्या धोक्याची। देशात कर्करोगाच्या वाढत्या घटनांदरम्यान आणि मर्यादित वैद्यकीय संसाधनांच्या पार्श्वभूमीवर कर्करोगाचा धोका आधीच ओळखण्यासाठी एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येत आहे। टाटा रुग्णालयातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या ॲपच्या मदतीनं एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका सरासरीपेक्षा किती जास्त किंवा किती कमी आहे याची माहिती मिळू शकणार आहे। विशेषतः स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीचं मूल्यांकन करून जास्त धोका असलेल्या महिलांची वेळेत तपासणी करता येणं शक्य होणार आहे। टाटा रुग्णालयातल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉक्टर राजेश दीक्षित यांनी सांगितलं की भारतासारख्या देशात मोठी लोकसंख्या आणि मर्यादित आरोग्य संसाधनं आहेत, त्यामुळे संपूर्ण लोकसंस्थेची कर्करोग तपासणी करणं व्यवहार्य नाहीये, ज्यामुळे त्या व्यक्तींना कर्करोगाचा धोका जास्त आहे आणि त्यांना आधी ओळखणं हा अधिक प्रभावी मार्ग ठरू शकतोय। त्यांच्या मते हे ॲप विविध जोखीम घटकांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता मोजण्यासाठी सांख्यिकीय मॉडेलचा वापर करेल। या ॲपमध्ये वापरकर्त्यांना वय, बॉडी मास इंडेक्स, मुलांची संख्या, रजोनिवृत्तीची स्थिती, कंबर नितंब यांचं प्रमाण तसंच जीवनशैलीशी संबंधित काही माहिती भरावी लागेल। या माहितीच्या आधारे सरासरी लोकसंख्येच्या तुलनेत
संबंधित व्यक्तीला कर्करोगाचा धोका किती अधिक किंवा किती कमी आहे हे ॲप दर्शवेल. पॉडकास्टची चौथी बातमी संयुक्त अरब अमिरातीची. मध्य पूर्वेतल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती इराणवर आर्थिक दबाव आणण्याचा विचार करतंय. UAE देशात असलेली अब्जावधी डॉलर्स किमतीची इराणी मालमत्ता गोठवण्याची योजना आखतंय. त्यामुळे इराणच्या परकीय चलन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात लक्षणीय अडथळा येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UAE कार्यरत असलेल्या परंतु प्रत्यक्षात इराणसाठी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची मालमत्ता गोठवणं. या कंपन्यांना शॅडो कंपन्या म्हणतात, कारण त्यांचा वापर वास्तविक व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी केला जातो. UAE स्थानिक चलन विनिमय कंपन्यांवरही कारवाई करण्याचा विचार करतंय. या एक्सचेंजचा वापर अनेकदा औपचारिक बँकिंग प्रणालीबाहेर पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी केला जातो. या कंपन्यांवर कारवाई केली तर इराणी लोकांना परदेशात पैसे पाठवणं आणि प्राप्त करणं आणखी कठीण होईल. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे खाद्यतेलांच्या किमतीची. अमेरिका इराण आणि इस्रायल इराण यांच्यातल्या युद्धाचं वाढत चाललेलं संकट, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडणं आणि डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमकुवत होणं यामुळे भारतीय बाजारपेठेत अशांतता निर्माण झालेली आहे. याचा पहिला आणि सर्वात थेट परिणाम आपल्या दैनंदिन खाद्यतेलावर होणार आहे. गेल्या काही दिवसातच खाद्यतेलाच्या किमती प्रति लिटर 3 ते 5 रुपये वाढलेल्या आहेत. जागतिक तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. माल वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे. परिणामी सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल आणि मिश्रित तेलांच्या किमती वेगानं वाढतायत. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. विश्व करंडक स्पर्धेतल्या सामन्यांचं अपयश आणि अहमदाबादमधलं स्टेडियम यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असते. पण स्थानिक खेळाडू अक्षर पटेलने मैं हूं ना असा हसत हसत दिलासा दिलाय. मुंबईतल्या इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 2 अफलातून झेल पकडणारा उपकर्णधार अक्षर पटेल मात्र अंतिम सामन्याबाबतही आशावादी आहे. अक्षर हा गुजरातचा खेळाडू आहे. अहमदाबादमधलं स्टेडियम हे त्याचं होम ग्राउंड आहे, पण तो 2 वर्षांनंतर इथे खेळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या विश्वकरंडक सामन्यात तो इथे खेळलेला नाहीये. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला वगळण्यात आलं होतं. त्यावरून टीकाही झाली होती. विश्वकरंडक स्पर्धेतील सामना घरच्या मैदानावर खेळण्याचा गौरव आणि सन्मान काही वेगळाच असतो. माझा खेळ पाहण्यासाठी माझा मुलगा आणि कुटुंब येणार आहे. त्यांच्या समोर मी प्रथमच खेळेन आणि वर्ल्ड कपमधील सामने आणि अहमदाबादमधल्या स्टेडियममधल्या अपयशाची चिंता नसावी, असं अक्षर म्हणालाय. पॉडकास्टची शेवटची बातमी करण जोहरची. मनोरंजन क्षेत्रात संधी आणि स्पर्धा यासोबत असुरक्षितताही मोठ्या प्रमाणावर असते. याबाबत दिग्दर्शक निर्माता करण जोहरनं अलीकडेच स्पष्ट मत व्यक्त केलंय. कलाकार आणि टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी यांच्यातील नातेसंबंध अनेकदा स्थिर नसतात, असं सांगत त्यानं या क्षेत्रावरील वास्तवावर भाष्य केलं. करण जोहर म्हणालाय, टॅलेंट मॅनेजमेंट हा व्यवसाय जितका आकर्षक वाटतो तितका प्रत्यक्षात सोपा नसतो. कलाकारांच्या अपेक्षा, असुरक्षितता आणि बदलणाऱ्या संधींमुळे अनेकदा काही वर्षांनी एजन्सीज बदलतात. त्यामुळे या क्षेत्रात नात्यांपेक्षा परिस्थिती आणि उपलब्ध संधी अधिक महत्त्वाच्या ठरतात. नव्या कलाकारांच्या मानधनाच्या मागण्यांबाबतही त्यानं चिंता व्यक्त केली आहे. काही कलाकारांनी अजून बॉक्स ऑफिसवर स्वतःला सिद्ध केलेलं नसतानाही मोठ्या मानधनाची अपेक्षा व्यक्त केली जाते, असंही तो म्हणालाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.